जी24 तासच्या हाट टू हाट या मुलाखतींच्या विशेष क्रमात आपलं स्वागत. आज आपण ज्या दोन पाहुण्यांना भेटणार आहोत ते पाहुणे आहेत इतिहास संशोधक. इतिहास संशोधनाला चिकाटी तर लागतेच, पण त्याहीपेक्षा सुद्धा एक संशोधन वृत्ती लागते. या दोन्ही गुणांचा ज्यांच्या व्यक्तिमत्वात संगम आहेत असे आपले आजचे दोन इतिहास संशोधक आहेत. त्यातले पहिले आहेत डॉक्टर उदय कुलकर्णी. डॉक्टर उदय कुलकर्णी या कार्यक्रमात आपलं स्वागत. डॉक्टर उदय कुलकर्णी हे व्यवसायानं सर्जन असले तरी त्यांचा पिंड मात्र अस्सल इतिहास संशोधकाचा आहे. विशेषतः पेशवाई काळातली युद्ध, त्याही पेक्षा सुद्धा 14 जानेवारी 1761 रोजी लढलं गेलेलं पानिपतचं युद्ध या विषयावरची अत्यंत महत्वपूर्ण माहिती त्यांनी गोळा केली. त्या विषयाचं त्यांचं पुस्तकही गाजत आहे. उदय कुलकर्णी आपलं स्वागत. त्यांच्याबरोबर आहेत निनाद बेडेकर. निनाद बेडेकर यांना संपूर्ण महाराष्ट्र एक अव्वल दर्जाचा इतिहास संशोधक म्हणून ओळखतोच, परंतु महाराष्ट्रातले गड किल्ले, शिवाजी महाराज, मराठेशाही, पेशवाई याचा अत्यंत समग्र आणि सखोल अभ्यास करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी व्याख्यानांनी एक जागृती निर्माण करायचा प्रयत्न केला. सर, तुमचंही स्वागत. नमस्कार. उदय कुलकर्णी, पहिला प्रश्न अर्थात तुम्हाला असा आहे की पानिपतचं युद्ध झालं त्याला ह्या 14 जानेवारीला जवळपास 255 वर्ष आता पूर्ण होत आहेत, तरी सुद्धा ती भयावह जखम मराठी माणसाच्या मनात कायम आहे. त्या पानिपतावरची काही महत्वाची कागदपत्र तुमच्या हाती लागली. ती रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ब्रिटन अँड आयर्लंड ही जी लंडनला असलेली संस्था आहे त्यांच्याकडे तुम्हाला ती कागदपत्र मिळाली. त्याच्यातनं नाना फडणवीस आणि पानिपतचं लढलं गेलेलं युद्ध याच्यावर खूप मोठा प्रकाश पडला. पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी ती कागदपत्र आहेत हे तुम्हाला नेमकं कसं समजलं आणि ती आत्ताच कशी काय उजेडात आली? वाचन करताना, संशोधन करताना आपण बरीच जुनी पुस्तकं वाचतो, मासिक वाचतो. 1905 साली रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस हे एक मोठे इतिहासकार होते. यांनी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये एक भाषण दिलं होतं. त्यात त्यांनी याच्याबद्दल खंत व्यक्त केली की असे 9000 कागद त्यावेळेचे कर्नल ब्रिग्स म्हणून जे होते, साताऱ्याला रेसिडेंट होते, त्यांच्या बरोबर इंग्लंडला त्यांनी नेली आणि ती आम्हाला आता मिळत नाही. आणि त्यावेळेला त्यांनी ती रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये डिपॉझिट केली असं त्यांच्या पहिल्या लेखात होतं. 16 वर्षांनी पारसनीसांनी याचा पुनरुच्चार केला. 1921 साली इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन पुढे बोलताना त्यांनी परत हेच सांगितलं. अर्थात त्यावेळेला ते म्हणले 7000 कागद कर्नल ब्रिग्स इंग्लंडला घेऊन गेले आणि रॉयल एशियाटिकमध्ये डिपॉझिट केले आणि तेव्हाही त्यांना ते मिळत नव्हते. हा पहिलाच मला त्याचा सुगाव लागला असं म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर मी त्यांना एक ईमेल पाठवला की असं असं तुमच्याकडे कागद आहेत म्हणून मी ऐकलंय, तर मला तुम्ही कृपा करून सांगा. तर पहिल्यांदा नकार घंटा होती की असे आमच्याकडे कागद काही नाही आहेत, ते कदाचित रॉयल सोसायटीमध्ये असतील, त्याचेही ब्रिग्स मेंबर होते. मग मी त्यांना सांगितलं की हा पुरा आहे, त्याची एक इमेज अटॅच करून ईमेलला पाठवलं की ह्याच्यात असं मेन्शन आहे की तुमच्याकडे ते पाठवलेले आहेत म्हणून. मग त्यांच्या लायब्ररीने लगेच दुसऱ्या दिवशी मला उत्तर दिलं. ते उत्तर देण्याबाबतीत अतिशय प्रॉम्प्ट होत्या. त्या म्हणलं की मला ते 40 वर्षापूर्वीचं आमच्या जुन्या लायब्ररीने एक लेजर मला सापडले ज्यात असा उल्लेख आहे की नाना फडणवीसांची काही जुनी कागदपत्र आमच्याकडे कर्नल ब्रिग्सनी आणून दिलेली आहेत, पण ती जी कागदपत्र आहेत ती मात्र काही मला सापडत नाही आहेत. त्यामुळे ती आता कुठे आहेत काही कळायला मार्ग नाही. हे जुलै 2013 सालचा महिना ह्याच्यातच गेला. ऑगस्ट महिन्यात त्या लायब्ररीयन सुट्टीवर होत्या. तरी मी त्यांना 2 ईमेल पाठवले की हे शेवटच्या 18व्या शतकातल्या 25-30 वर्षाचा अतिशय महत्वाचा काळ आहे आणि ते कागदपत्र जर त्यावेळेला ब्रिग्सला महत्वाचे वाटले असतील तर नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असेल. मग परत त्या सुट्टीवरून आल्यावर त्यांनी परत सर्च घेतली आणि फिजिकल सर्च असं त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे बॉक्स बाय बॉक्स त्यांनी प्रत्येक डब्यामध्ये काय काय आहे बघायला सुरुवात केली, कारण त्यांच्या डिजिटल आर्काइव्हमध्ये कुठेचा उल्लेख नव्हता. अगदी शेवटच्या डब्यामध्ये त्यांना ही कागदपत्र सापडली आणि जसं आर्किमिडीजने जणू काही युरेका म्हटलं असं मला दुसऱ्या दिवशी त्यांचं उत्तर आलं की ॲट लास्ट आय फाउंड डॉक्युमेंट्स इन द व्हेरी लास्ट बॉक्स दॅट आय सर्च. आणि मग मी त्यांना सांगितलं की मला प्रत्येक कागदांचे एक पहिलं पान फक्त स्कॅन करून पाठवा म्हणजे मला कळेल की त्या कागदात आहे तरी काय. बरोबर. 4-5 कागद त्यांनी पाठवली. ती मोडीमधली होती. मी निनादजींशी आधीच बोललो होतो की असं असं आपल्याला सापडलंय, तर त्याबद्दल ते कागद मी मागितले, ते आल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. मग त्याच्यानंतर त्यांना आणून दाखवली. मग ते म्हणले ही दिसतात इंटरेस्टिंग कागद, आपण त्याचे आणखीन शोध करायला त्यांना सांगू. मग त्यांनी सांगितलं आता कागद सापडले. नोव्हेंबरमध्ये मी लंडनला जाणार होतो, तेव्हा ते सगळी कागद स्कॅन केली, बघितली, आधी सगळी हाताळली. त्यांना म्हटलं मला याच्या स्कॅन कॉपीज द्या. आणि स्कॅन केल्या आणि 2 दिवसात मला स्कॅन कॉपीज दिल्या, ज्या मी परत इथे आणल्यावर मग आम्ही त्या मोडीचं मराठी देवनागरी रूपात त्या ठिकाणी निनाद बेडेकरांच्या संशोधनाचा आणि या सगळ्याचा आपल्याला प्रचंड फायदा झाला. निनादजी, हे
कागदपत्र तुमच्या समोर आल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण मला माहिती आहे की तुम्ही अस्सल पुराव्यानिशी बोलणारे इतिहास संशोधक आहात. कागद असल्याशिवाय तुम्ही कधीही एखादं तथ्य मानलेलं नाही. या कागदांचं किंवा या गोष्टीचं इतिहासातलं आत्ताचं महत्व काय आहे? हल्ली काय झालेलं आहे की लोकांना इतिहास म्हणजे सिरियल्स, चित्रपट हे असं पाहिलं की नंतर हाच इतिहास आहे असं वाटायला लागतं. कागदपत्रांच्यावर इतिहास आधारलेला असतो, तो कल्पनेवर नसतो किंवा कादंबरीवर नसतो, हे लोकांना माहितीच नाहीये. आपण अस्सल कागद जर का लोकांच्या समोर ठेवले, आता अस्सल कागद वाचायची ताकदही लोकांची कमी झालेली आहे. याचं कारण एक म्हणजे कागद मोडीतले. मराठ्यांचा इतिहास हा बराचसा मोडीच लिहिला गेलाय. मोडी वाचणारेही कमी आहेत. पण त्या मोडीतल्या कागदात जर का आपल्याला आतापर्यंतची माहीत नसलेली जर का माहिती असेल तर तो कागद प्रकाशात आणणं आणि तो लोकांच्या समोर ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याचा कोणीतरी उपयोग करून घेतं. खूप लोक वेगवेगळं काम करत असतात. तसं मला ज्या वेळेला डॉक्टर कुलकर्णी यांनी ते कागद दाखवले त्यावेळेला नाना फडणवीसांचं हस्ताक्षर जे होतं ना, त्याच्यात काही लकबी असतात, त्याला आम्ही लपेटी म्हणतो. वा. तर त्या ज्या लपेटी असतात ह्या तोच माणूस काढत असतो. आणि ते ज्या वेळेला मी पाहिलं तेव्हा म्हटलं नानाचं स्वतःच हस्ताक्षर आहे. मग त्याच्यात वेगवेगळे कागद मिळत गेले. त्यांनी आणलेल्या खूप कागद आहेत. त्याच्यात एक बखरी होती अर्थात. आणि ती बखर हा जो रघुनाथ यादव म्हणून जो होता चित्रगुप्त, त्यांनी 1761 मध्ये मला वाटतं बखर, त्यांनी 1761 मध्येच लिहिलेली ती बखर आहे. म्हणजे कृष्णराव अमात्य जे होते त्यांच्यासाठी ती लिहिलेली बखर आहे असं तो म्हणतो. कृष्णराव अमात्य 1761 मध्येच वारले. आणि या बखरीत शेवटचा जो उल्लेख आहे हा उल्लेख ज्यावेळेला माधवराव पेशवा झाला, म्हणजे नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूच्या नंतर माधवराव पेशवा झाला, हा साधारण जुलै 1761 मध्ये झाला. तर तो शेवटचा बखरीतला तो उल्लेख आहे. आतापर्यंत पानिपतच्या बखरी मिळाल्या का? मिळाल्या. 4-5 कॉपीज काव्यइतिहास संग्रहात काना सानेंनी छापलेल्या होत्या. पेवटके त्याचे आडदाबंद गहाळ होते. त्यामुळे शेवटी काय माहिती बखर कुठं थांबलेली आहे, बखर नेमकी कुठपर्यंत आलेली आहे हे लोकांना काही कल्पना नव्हती. ही बखर पूर्ण आहे आणि पूर्ण बखर असल्याचा एक आनंद फार वेगळा आहे. म्हणजे कागद अर्धवट नाही, कागद पूर्ण येतो त्याच्यात. म्हणजे एक संपूर्ण इतिहासाचं चित्र याच्यातनं तुमच्या समोर उभं राहतं. त्यावेळेला जी लढाई लढली गेली त्याचं जे आतापर्यंत प्रचलित उपलब्ध माहिती होती कागदपत्रांच्या आधारे, कल्पोकल्पित किंवा सांगोळांगीच्या कथा म्हणून नव्हे, परंपरागत आलेली मौखिक परंपरेची माहिती म्हणून मी बोलत नाही, गावगप्पा नाहीत, तर कागदांच्या आधारे असलेल्या माहितीला यातनं काय दुजोरा मिळाला किंवा काय गोष्टी आपल्याला दूर झाल्या आणि नवीन प्रकाश पडला? एक म्हणजे दुजोरा मिळतच जातो. काही वेळा काही नावं नवीन येतात. उदाहरणादाखल मी सांगतो की हत्तींची 2 नावं आहेत ह्याच्यात आलेली या बखरीत. एक म्हणजे रणरंगधीर म्हणून एक हत्तीचं नाव आहे आणि दुसरं गजराज म्हणून आहे. आता भाऊसाहेबांची जी बखर आहे ती पानिपतवरच आहे. आता भाऊसाहेबांच्या बखरीत त्यांनी असं लिहिलेलं की विश्वासराव दिलपाक नावाच्या घोड्यावर होता आणि भाऊसाहेब परी नावाच्या घोडीवर होते. आणि मग नंतर ज्यावेळेला विश्वासरावाला गोळी लागली त्यावेळेला ते हत्तीवर त्यांना बसवण्यात आलं आणि मग बापूजी हिंगणे त्यांना धरून बसलेले होते. याच्यात मात्र हत्तींची नावं आहेत, याच्यात वेगवेगळ्या लोकांची नावं आहेत, याच्यात अब्दालीकडचे पडलेले लोक कोण आहेत त्यांची नावं आहेत, आपल्याकडचे लोक कोण पडले त्यांची नावं आहेत, भाग कुणी घेतला त्यांची नावं आहेत. त्यातली काही नावं जुन्या बकरींची जुळणारी आहेत, काही नावं नवीन आलेली आहेत त्याच्यातनं. पण या माणसाच्या हाताशी काहीतरी चांगलं मटेरियल डेफिनेटली आहे हे या बकरीच्यावरनं आपल्याला दिसून येतं. आणि त्यातनं प्रकाश निश्चितपणे पडतो. म्हणजे नवीन आपल्याला काही गोष्टी सांगता येतात. आता उदाहरणार्थ मगाशीच आम्ही बोलत असताना त्यावेळेला हा विषय निघाला की नानासाहेब पेशवा हा ज्यावेळेला मृत्यूपंथाला लागलेला होता तो जूनमध्येच लागला. त्याच वेळेला म्हणजे पानिपतच्या नंतरच नाना जूनमध्ये तो मृत्यू पावला. तर त्यावेळेला रघुनाथरावाला त्यांनी जो काही उपदेश केलेला आहे की एखाद्या राजाने काय काय करावं तो उपदेश ह्याच्यात आलेला आहे. तो सगळा ह्या बखरीत पूर्णपणे आलेला आहे, बखरीत आलेला आहे. मला सांगा तो उपदेश आणि आत्ताची राजकीय परिस्थिती याला तो लागू होणार आहे? अगदी तसाच्या तसा लागू होतो. एखादं उदाहरण मी सांगू का? एक म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की आतापर्यंतची मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स असतात ना ही कधी बदलत नाहीत. तुमचे स्ट्रॅटेजीज आणि टेक्निक्स बदलतात पण प्रिन्सिपल सन झोनी जरी सांगितली 13 प्रिन्सिपल्स त्याचे आहेत. त्याच्यात तुमचा टेरन तो सांगतो, तुम्ही स्पाइस तो सांगतो, त्याच्यानंतर स्ट्रेंथ आणि विकनेसेस सांगतो. त्याच्यात स्ट्रेंथ आणि विकनेसेस दिलेले. मोडीतनं इंग्रजीत आणताना किंवा मोडीतनं मराठीत आणताना तुम्हाला दोघांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास झाला असेल उदयजी? बराच वेळ लागला.
आणि ते आधी लिहून घेतल्यानंतर पुन्हा ताडून बघावं लागलं. काही काही अक्षरं कळायला जरा वेळ लागला, कारण ती अक्षर प्रत्येक लेखकाचं वेगळं असतं. मोडीमध्ये धावती लिपी असते. पण एकदा ते देवनागरीत झाल्यानंतर आणि त्याचं पूर्ण मराठी आपल्याला कळू शकतं. बरेचसे शब्द आहेत जे आता वापरात नाही आहेत, पण त्यात 18व्या शतकातले काही काही जुने आपल्याकडे आता शब्दकोश आहेत, ऐतिहासिक शब्दकोश आहे, संस्कृत ते मराठी शब्दकोश आहे, फारसी ते मराठी शब्दकोश आहेत. हे सगळे 4 मोठी मोठी पुस्तकं जवळ घेऊन बसून मगच त्याचे तळटिपा आणि त्या मराठीतून इंग्रजी शब्द कुठला त्याला योग्य असेल असे शोधून काढून ते सगळं अनुवाद करावा लागला इंग्रजीमध्ये. पण झालं ते, म्हणजे वेळ लागला. प्रकारे असं म्हणता येईल का उदयजी की त्या काळावर एक पूर्ण बखर, ज्याचा उल्लेख आता निनादजींनी केला, अशी पूर्ण बखर आता आपल्याकडे त्या समकालीन साहित्यामध्ये किंवा समकालीन लिखाणामध्ये कुठेही उपलब्ध नाही, तर हेच एकमेव अस्सल साधन मानलं पाहिजे? नाही, तसं नाही म्हणता येणार. कारण पानिपतच्या युद्धावर भाऊसाहेबांची बखर एक उदाहरणार्थ आहे. भाऊसाहेबांची कैफियत आहे, जी बखरीचेच एक छोटा संक्षिप्त भाग आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक लेखकाने आपल्यातर्फे जो इतिहास बघितला असं सांगितलंय. आता पानिपतची बखर जी रघुनाथ यादवाने जी लिहिलेली आहे, त्यावेळेला तो कोल्हापूरच्या दरबारी नोकरी होता. 1 वर्षाने तो पेशव्यांच्या दरबारी आला आणि त्यावेळेला त्याला परत विनंती केली गेली, आमच्यासाठी सुद्धा ही बखर लिहा. तेव्हा रघुनाथ यादवाने 5 किंवा 6 बखरी लिहिल्या, ज्यातल्या 4 आपल्याला पूर्वी इथे सापडल्या होत्या. ही मूळची जी बखर होती 1761 साली लिहिलेली, ही सगळ्यात मूळ आणि सगळ्यात लवकर म्हणजे युद्धानंतर लिहिलेली असल्यामुळे ती सर्वात दीर्घ आहे आणि सर्वात संपूर्ण आहे. म्हणजे त्यात भाग कुठला आपल्याला घाळ झालेला नाहीये. आणि नंतरच्या बखरी ज्या त्यांनी लिहिल्या त्या थोड्याशा कमी कमी लिहित घेतल्या. म्हणजे याचं एक उदाहरण म्हणजे त्यातल्या याद्या, जे सैनिक किंवा सरदार मारले गेले, त्यात मराठ्यांच्याकडून 208 सरदार मारले गेले अशी नावानिशी यादी आहे. अफगाणांच्याकडून सुद्धा एक 200 लोकांचे मारले गेले सरदार, त्यांची नावं आहेत. पुढच्या बखरीच्या आत्ता प्रकाशात 52 लाख बांगडी फुटली, 1.25 लाख अशरफियों की ती गिनती नाही असं ज्याचं वर्णन केलं तो हा काय? 2 मोती गलत, 1.25 लाख बांगडी फुटली. पण ह्या बखरीमध्ये ह्या यादी दिलेल्या आहेत. पुढच्या बखरी त्यांनी कमी कमी लिहित गेला तो. त्यामुळे ही पूर्ण बखर असल्यामुळे ह्याच्यात मॅक्झिमम आपल्याला माहिती मिळते. निनादजी, एक अतिशय इंटरेस्टिंग माहिती याच्यामध्ये उजेडात येते, ती म्हणजे की माधवराव पेशवे आणि त्यांचे काका रघुनाथराव पेशवे यांच्यामध्ये काही करार झाला होता आणि त्या कराराचे दस्तऐवज दस्तूर नाना फडणवीसांनी लिहिले होते असं आपल्याला म्हणता येईल खरं म्हणजे. आणि झालेला होता त्याचं टिपण येते, म्हणजे अमुक अमुक गोष्टी काही ठरलेल्या आहेत याच्याबद्दलचं एक टिपण नानांनी निश्चितपणे केलेलं होतं. ते टिपण आहे, उपलब्ध आहे. रघुनाथरावाच्या बाबतीत कागदपत्रही भरपूर आहेत. याचं कारण तो नंतर इंग्रजांना मिळाला आणि इंग्रजांनी ते सगळं डॉक्युमेंटेशन त्याचं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. पण असं आपल्याला म्हणता येईल की याचं टिपण निश्चितपणे आहे म्हणून. काय त्यातनं उजेड पडतो त्या दोघांच्या संबंधांवर? एक म्हणजे झालेलं असं होतं की या रघुनाथरावाच्या मनात एकूण नानासाहेब गेल्याच्या नंतर एक, आणि विश्वासराव हा मोठा मुलगा गेल्याच्या नंतर, आधीच गेला होता तो, पण एक त्याच्या मनात दुर्दम्य इच्छा निर्माण झाली की पेशवाई त्याला मिळू शकते म्हणून. आणि पेशवाई मिळवण्यासाठी कदाचित त्याला त्याची जी बायको होती आनंदीबाई, या आनंदीबाईंनी त्याला पुढे करून तिला पेशवाईबाई व्हायचं होतं. त्यामुळं त्यांचे इंटरेस्ट पेशवाई मिळवण्यात होते. आता माधवराव जोपर्यंत आहे, तर माधवराव जर का पेशवा झाला तर त्याला पेशवाई मिळणार नाही लगेच, हे माहिती होतं. आणि शेवटचा काटा त्यांचा होता तो नारायणरावचा काटा राहिलेला होता. पण माधवराव हा अतिशय तडफदार पेशवा निघाला. ग्रँड डॉक्टर यांच्याबद्दल खूप चांगले उद्गार काढलेले आहेत. एक उदाहरण म्हणून मी सांगतो की माधवराव, एखाद्या त्रयस्थ माणसाने एका माणसाच्या कॅरेक्टरबद्दल काय लिहावं तसा माधवराव होता. एक माधवराव पेशवा झाल्याच्या नंतर या पुरंदरांचा एक मुलगा बजाबा, त्याचं नाव महिपत, तो पुण्यात होता. आणि त्र्यंबक सदाशिव पुरंदर म्हणजे नानासाहेब पुरंदर ते सासवडला होते. त्यांनी माधवराव पेशवा झाल्याच्या नंतर डूज अँड डोंट्स मुलांना पाठवले की काय करावं आणि काय नाही. कारण माधवराव पेशवा हा तापट आहे, तर दरबारात गेल्यावर काय करावं. तर त्यांनी असं लिहिलंय की तिथं लटकून राहू नये, म्हणजे काम झाल्यावर लगेच परत आहे, नाही तर तो तुमची हजामत करेल. त्याच्यानंतर कोणाची रदबदली ते मात्र करू नये त्याच्याकडं, म्हणजे यांचं काम करून द्या विरून द्या असलं काही करू नका. तो निघाला जर का हत्तीवरनं तर 2 पावलं त्याच्या पाठीमागे चाला. सगळ्यात शेवटी त्यांनी लिहिलेलं आहे, कळवंतिणीचा नाच करू नये, कळवंतिणीचे नाचात जाऊ नये, नाच रंग सर्वथैव वर्ज करावेत, रायास चीड आहे. वा,
आता याच्याखेरीज माधवरावाच्या कॅरेक्टरच्या बाबतीत तसं रघुनाथरावाचं नव्हतं. रघुनाथरावाच्या बरोबर तो गेला तर त्याच्या सगळ्या नाटकशाळांचा तासात असायचा बरोबर सगळा. तर हा त्यातला मोठा फरक आहे सगळ्या. म्हणजे एखाद्या पेशव्याकडे बघायची दृष्टीच लोकांची बदलून जाते लगेच सगळं. नाना फडणवीसांनी सवाई माधवरावांसाठी इतिहास लिहिला. काय त्याचं महत्व, त्याच्यावर काय उजेड पडतो या कागदपत्रात? त्याचं असं आहे की हा सवाई माधवराव जो होता हा 40 दिवसाचा असताना नानांनी जाऊन पेशवाई म्हणजे वस्त्र मिळवली. बरं, हा व्हल्नरेबल होता. म्हणजे जर का सवाई माधवराव हे नाना त्याच्या समोर तिथं असल्या कारणानं नाना याला हाताशी धरून सगळं राज्य करत होता. त्यामुळे सवाई माधवराव जसा जसा मोठा होत गेला तसा नानांनी त्याच्यासाठी त्यांनी काय शिकावं, काय करू नये, काय करावं हे सगळं त्यांचं आहे. लग्नाच्या वेळेला सवाई माधवरावचं लग्न ज्या वेळेला त्यांनी लावलं तर त्यावेळेला नानांनी इतका इंटरेस्ट घेतला होता की खरं म्हणजे आत्ता सुद्धा लग्नात जे काही लोक जे करतात ना त्यांनी ते नानांनी लिहिलेलं टिपण सगळं वाचावं असं माझं म्हणणं आहे. काय त्याची वैशिष्ट्य झलक काय सांगा? हो सांगतो मी. म्हणजे आता ते लोकांना कोण कोण त्या लग्नाला येणार, त्यांचा रिसाला किंवा त्यांची व्यवस्था कुठं करायची, त्यांच्या दिमतीला कोणती माणसं तिथं दिलेली आहेत हे नानांनी लिहून काढलं होतं. भाज्या कुठनं येणार आहेत, कुठल्या कुठल्या भाज्या येणार आहेत, आचारी लोक कोणकोणते येणार आहेत, त्याच्यानंतर भाज्या किती पाहिजेत, कोशिंबिरी किती पाहिजेत वगैरे वगैरे सगळं पेशवाई थाट लिहिलेला, सगळा लिहिलेला. एवढंच नव्हे, वाडप्यांनी त्यांची नखं काढावीत एवढंही लिहिले त्यांनी. म्हणजे या सार्वजनिक स्वच्छतेबद्दलही नाना अत्यंत काटेकोर होता. तुम्ही बघा, म्हणजे ज्या वेळेला सगळ्या बाजूंनी त्या पेशवाईवर, हा पेशवा अत्यंत वयानं लहान असल्या कारणानं सगळे नकर टपलेले आहेत त्याच्यासाठी. आणि तो एकटा माणूस, म्हणजे एक नानाचं राजकारण म्हणून मी सांगतो की वॉरन हेस्टिंग्स कलकत्त्यात आहे आणि वॉरन हेस्टिंग्स हा खाली येणार फौज घेऊन. म्हणून नानांनी काय केलं, नागपूरकर भोसल्यांना कळवलं की तुमचे लोक ओरिसात आहेत तर त्यांना सांगा की वॉरन हेस्टिंगची फौज खाली येता कामा नये. त्याच्यानंतर त्यांनी हैदर अलीला सांगितलं की तू जाऊन मद्रासची त्यांची इंग्रजांचं हे लुटून टाक म्हणून. नंतर निजामाला सांगितलं श्रीकाकुलमला तू जाऊन तिथे इंग्रजांचं जे काय एस्टॅब्लिशमेंट आहे ती लूट म्हणून, आणि मी महादजी शिंदेला पाठवतो आणि वॉरन हेस्टिंगला कलकत्त्यातच ठोकू म्हणून. दुर्दैव असं आहे की भवानीरामनी पैसे खाऊन तिकडून वॉरन हेस्टिंगच्याकडनं ओरिसामधनं लोकांना सोडलं. निजाम गेलाच नाही, फक्त हैदर अली मद्रासची त्यांनी इंग्रजांची एस्टॅब्लिशमेंट लुटली. त्यामुळे महादजीला पाठवायचा योगच आला नाही. पण नाना पुण्यात बसून हे सगळं राजकारण खेळतोय. कलकत्त्यात काय चाललंय माहितीये, वॉरन हेस्टिंग कसं आहे माहितीये, हैदर अलीला जवळ आणतोय, निजामाला आणतोय, नागपूरकर भोसल्यांना आणतोय. फार मोठं राजकारण नाना. एकीकडे अशा प्रचंड राजकारणाचा आवाका असलेला बुद्धिमान माणूस, पेशव्यांचा सर्वेसर्वा, असं एक चित्र समोर येतं. तर त्याच वेळेला नानांची दुसरी प्रतिमा आपल्या समोर आहे, ती म्हणजे नानांची अल्पवयीन मुलींशी झालेली लग्न, किंवा ती गाजलेली लग्न, 8 लग्न माहितीनुसार, आणि त्यापेक्षा सुद्धा अनेक त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार ठेवलेली अंगवस्त्र. या सगळ्याची सांगड त्यांचं व्यक्तिमत्व उलगडण्यामध्ये या कागदपत्रातनं काही, या कागदपत्रात त्याचं नाहीये. परंतु मी सांगतो तसं नानाचं आत्ता नानाची जी प्रतिमा लोकांच्या समोर जी झालेली आहे ती घाशीराममुळे झालेली. नाना तसा नव्हता. एक म्हणजे नानाला नाटकशाळा वगैरे फार नव्हत्या. दुसरी गोष्ट म्हणजे नानाची जी लग्न आली, नानाला मुलगा होत नव्हता. त्याला मुलगा झाला पण नानाचा मुलगा अत्यंत अल्पवयीन असताना तो गेला. त्याच्यानंतर लग्न त्याची लहान वयाच्या मुलींशीच झाली. याचं कारण मोठ्या वयाच्या मुलीच नसायच्या त्यावेळेला, मुलींची लग्नच लहान वयात व्हायची. त्यामुळं नानाला त्याला त्याच्या इस्टेटीला वारस असावा म्हणून कोणतरी एक जो मुलगा पाहिजे होता, म्हणून त्यांनी लहान मुलीशी लग्न केलं. संपूर्ण अलम हिंदुस्थानचं राजकारण 17व्या शतकाच्या उत्तरार्धात जो खेळू शकत होता, अशा व्यक्तिमत्वावर कुठेतरी अन्याय झाला, निश्चितपणे झाला. नाना फडणवीस हे असं एक व्यक्तिमत्व होतं की नाना फडणवीस हा खेळवत होता लोकांना. इंग्रजांना हाताशी धरून, किंवा त्यांनी इंग्रजांना सुद्धा खेळवायचं कसं हे फ्रेंचांना हाताशी धरून नानांनी राजकारण चालू केलेलं होतं. आणि त्याला माहित होतं, म्हणजे जसं शिवाजीराजांनी ओळखलं होतं की हे साधे सुधे लोक नवत बरं, हे तुमच्या डोळ्यातले काजल काढून नेतील वर त्याच कामाचा रोजमुरा मागतील. यांचे खावण तो प्रत्यक्ष राज्यकर्ते आहेत. आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे, आणि राज्यकर्त्या स्थळ लोभ नाही ऐसे कैसे होते, असं वाक्य वर गद्दी दिलं. तसं नानाचं आहे की नाना पूर्णपणे ओळखून होता. इंग्रजांची जी इच्छा आहे, दुर्दम्य इच्छा आहे देशावर राजकारण करायची, ही नानाला माहित होती. नानाने फ्रेंचांना हाताशी धरलं होतं, म्हणून तो वॉरन हेस्टिंग्ज आणि सगळ्यांना चोपत होता.
नानावर फार मोठा अन्याय झाला. एक म्हणजे नाना फडणवीसांचं व्यक्तिमत्व हे काही नानाच्याच काही लोकांनी वेडवाकडे लिहून ठेवल्यामुळे किंवा नंतरच्या काळात ज्या काही बखरी आल्या नंतरच्या काळात त्याचं लिखाण झालं, म्हणजे समकालीन लिखाण नाहीये, पण त्याच्यामुळे नानाची प्रतिमा खूप डागाळली गेली. नानांच्या आणखीन एक बाजू होती ती म्हणजे नवकोट नाना असं म्हटलं जायचं. नानांच्या संपत्तीविषयी अनेक प्रवाद आहेत. नानांची नेमकी संपत्ती कशी, किती आणि त्यापेक्षा सुद्धा ती त्यांनी कुठून मिळवली? आता आपण जी नानाची संपत्ती म्हणतोय आणि त्यावेळेची संपत्ती, आता शिवाजी महाराजांच्या वेळेला जर का आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांचा प्रधान जो होता म्हणजे मोरोपंत पिंगळे, तर एका बखरीत उल्लेख आहे की मोरोपंत पिंगळे यांना 50,000 होन हा त्यावेळेला पगार होता. 50,000 होन? 50,000 होन. आता 50,000 होन जर का म्हटले तर 50 साधारण 3-3.25 रुपये त्यावेळेला एका सुवर्णाच्या होनाचे कन्व्हर्जन होतं, म्हणजे 1.5 लाख रुपये त्यांना त्यावेळेला पगार होता. त्यावेळेला सोनं हे 23 रुपये शेअर होतं. आता तुम्ही ते 1.5 लाख रुपये 23 रुपये शेअर सोनं असताना की 1.5 लाख रुपये याला पगार आहे, तर त्याच्या आत्ताचे जर का ह्याच्यात किती झाले? तसंच नानाचं आहे त्याच्यातनं. आता आपण जरी म्हणतो तरी त्यावेळेला ती संपत्ती होती. माझं म्हणणं असं आहे की नाना नवकोट नारायण असेल, निश्चित होता. ही संपत्ती त्यांनी कुठल्या गैरमार्गाने गोळा केली होती असंही कुठे दिसत नाहीये. 20 वर्ष या माणसांनी अलम हिंदुस्थानचा कारभार पुण्यात बसून चला. हो. त्या माणसाकडे संपत्ती जमवायची अनेक साधनं निश्चितच होती. त्याचा कुठलाही वापर किंवा गैरवापर त्यांनी केला नाही असं म्हणायचं आपण? हो, त्यांनी गैरवापर केला नाही. उलट नानांनी ती संपत्ती अनेक चांगल्या गोष्टींसाठी वापरली. एक म्हणजे नानांनी घाट जसे अहिल्याबाई नंतर बांधले तसे नानांनी अनेक ठिकाणी देवळं बांधली, देवळांचे जीर्णोद्धार केले, नानांनी घाट बांधले. एवढंच नव्हे, त्यांनी त्या कर्मनाशी नदीवर पूल बांधला. तो पूल टिकत नव्हता म्हणून त्यांनी इंग्रज लोकांना बोलवून त्यांनी पूल बांधला लोकांच्यासाठी. आता नानांनी अशी जर का काही कृत्य केली असतील जी लोकोपयोगी आहेत तर ती नानांनी स्वतःची संपत्ती वापरली, जी काही लोकांची संपत्ती आणून त्यांनी वापरलेली नाही. पण या सगळ्या दस्तऐवजामध्ये उदय कुलकर्णी त्यांनी स्वतःच्या हाताने आपली संपत्ती लिहून ठेवलं हे मी ऐकलं. खरं आहे? ही संपत्ती जी आहे 1796 ते 1800 काळातलं ते दस्तऐवज आहे. त्यावेळेला नानांच्यावर एक बिकट परिस्थिती उत्पन्न झाली होती की ते पुणे सोडून रायगडाच्या जवळ महाडपाशी गेले होते आणि त्या महादजी शिंदे त्यावेळेला नव्हते, हरिपंत फडके नव्हते आणि दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत दौलतराव शिंदे आणि त्यांचे सगळे शत्रू पुण्याला त्यावेळेला जमा झाले होते. आणि ह्यावेळेला हे जे पैशाची यादी आता आपल्याला मिळाली आहे 5,19,00,000 रुपये त्याची एकंदर किंमत आहे, हे नानांनी वेगवेगळ्या सरदारांना दिलेले पैसे आहेत किंवा सोन्याचे पुतळे आहेत ठराविक कामगिरी करण्यासाठी, जेणेकरून त्यांच्यावर आलेलं संकट दूर होईल. महाडचं कारस्थान हे नानाच्या अगदी उत्तर आयुष्यातलं शेवटच्या भागातलं एक महत्वाचं प्रकरण आहे आणि त्यावेळेला हे 5,19,00,000 रुपये त्यांनी खर्च केल्याची यादी आहे. पण ही त्यांची सगळी संपत्ती नव्हे, ही नुसती खर्च केलेली यादी आहे. ह्याच्याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये शिल्लक होते. याला पकड त्याला पकड म्हणून एवढे खर्च केले तर नानाकडे याच्यापेक्षा किती प्रचंड संपत्ती असेल खरं. पण ही संपत्ती अवैध मार्गाने मिळवलेली होती असा कुठेही पुरावा नाही. कुठेही नाहीये. या व्यतिरिक्त नानांना आणखीन पण म्हणजे नजराणे मिळायचे. कुणाला नवीन पद, वडिलांची पद मुलाला चालू ठेवण्यासाठी पेशवाईत नजराणे देण्याची पद्धत होती. तेव्हा हे सगळे वैध मार्ग होते आणि याच्याबद्दल कागदोपत्री पुरावे आहेत की असे नजराणे देणं त्यावेळेचे रीतिरिवाज होता. त्यामुळे त्यात अवैध मार्गाने मिळवणं असं म्हणता येणार. हे जसं समोर येतं तसंच सर चार्ल्स मॅलेट किंवा जॉन ब्रिग्स यांची कागदपत्र अजूनही त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा शोध अजून लागलेला नाही किंवा त्याचा पाठपुरावा कोणी केलेला नाही. ही कागदपत्र मिळण्याच्या दृष्टिकोनातनं काय करता येईल की त्यातनं काय पुढे येईल असं वाटतं आपल्याला? आता आपल्याला चार्ल्स मॅलेट आणि ब्रिग्स दोघांची पत्र मिळाली आहेत. चार्ल्स मॅलेट एक मराठ्यांचा इतिहास लिहू इच्छित होता आणि त्यांनी त्यासाठी जी कागदपत्र गोळा केली त्यात एक ही पानिपतची बखर होती, दुसरी सवाई माधवरावांसाठी लिहिलेली बखर होती, तिसरी नारायणराव पेशव्यांच्या वधाची बखर होती आणि आणखीन काही पत्र होती. ही सगळी घेऊन तो इंग्लंडला गेला आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी तो इतिहास लिहायचा ठरवला होता, तो लिहून झाला नाही. वास्तविक लॉर्ड कॉर्नवॉलिस जेव्हा इथे गव्हर्नर जनरल होता तेव्हा त्यांनी त्याला पत्राकरवी काही काही इतिहासाचे भाग पाठवले की मराठी म्हणजे काय, कुठून आले, त्यांचा सुरुवात कशी झाली, आता कुठपर्यंत पोहोचलेत, अशी काही पत्र आहेत जी ब्रिटिश लायब्ररीतून ती पण मिळाली आणि ती आता प्रकाशित आपण या पुस्तकात करतोय. तर त्यामुळे तो एक वेगळा भाग होता मॅलेटच्या कलेक्शनचा. ब्रिग्सचा जो कलेक्शन होता ती नानाची जी विधवा पत्नी होती शेवटची जीवबाई, जेव्हा ब्रिग्स साताऱ्याला रेसिडेंट होता तेव्हा जीवबाईंनी स्वतः या पत्रांची पुडकी 1825 साली कर्नल ब्रिग्सच्या हातात दिली
ब्रिग्सना शोधायला लागली नाही. ती निवडक पत्र जी नानांनी वेगळी ठेवली होती, ज्याच्यामध्ये नानाचा स्वतःच्या हस्ताक्षरातलं आत्मवृत्त आहे. माधवराव पेशव्यांचं त्याच्यामध्ये थेऊरला विल स्वतःच्या हस्ताक्षरात नानांनी लिहिलं. माधवराव पेशव्यांचं मृत्यूपत्र, इच्छापत्र हे नानांनी स्वतःच्या हस्ताक्षरात आता उपलब्ध आहे. हो. काय त्याच्यामध्ये? त्याच्यात 9 कलम आहेत की काय काय भाऊंचं, उदाहरणार्थ सदाशिवराव भाऊंचं श्राद्ध करावं किंवा काशी वगैरे जे प्रदेश आहेत ते परत मिळवावे, काही काही कर्ज होती जी परत तुम्ही फेड करावी, नानासाहेबांच्या काही इच्छा होत्या ज्या त्यांना पूर्ण करता आल्या त्या तुम्ही पूर्ण कराव्यात, अशी 9 कलमं त्यांनी त्यावेळेला नाना फडणवीस यांनी शपथपूर्वक ती आम्ही करू अशा पत्राला शेवटी लिहून त्याच्यात तिथी. मला क्युरिओसिटी म्हणून मी विचारतो, त्या संपूर्ण माधवरावांच्या इच्छा मृत्यूपत्रामध्ये रमाबाईंसाठी काही ठेवलं होतं का त्यांना नक्की खात्री होती की रमाबाई सती जातील? हो, नक्की खात्री होती. कारण तसं थोडंसं त्यांची दोघांची सनातन वृत्ती होती. रमाबाई न मूलबाळ नव्हतं त्यावेळेला आणि सती त्या झार हे कदाचित माधवराव जाण्यापूर्वीच ठरलं होतं. कारण माधवरावांचा आजार बराच प्रदीर्घ होता आणि कदाचित त्यापूर्वीच ठरलं होतं की त्या सती जातील. पानिपतच्या काळातली या देशातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात नीरजजी तुम्हाला काही साम्य आढळतंय? साम्य म्हणजे असं आहे की एक म्हणजे त्यावेळेला आक्रमणं पानिपतची जी होत होती त्याला अब्दालीचं म्हणजे अफगाणिस्तानच्या राजाला इथं बोलावणं, पण त्याला इथल्याच लोकांनी मदत करणं हा जो आहे आपल्याकडं की बाबा आत्ता सुद्धा तीच परिस्थिती आहे, इथलेच लोक मदत करतायत लोकांना. म्हणजे बाहेरून आलेल्या दहशतवाद्यांना इथले स्लीपर सेल्स मदत करतात. हो, तसंच त्या काळात आलेल्या आक्रमक कर्त्यांना नजीब खान रोहिलला होता, एवढंच जयपूरचा राजा होता त्यावेळेला. विजय सिंगानं पत्र पाठवलेलं होतं, पण रोहिलला इथं होते, रोहिल खंडातले. नजीब खानाने अब्दालीला आल्यानंतर ज्यावेळेला दत्ताजी शिंदा गेला त्याच्यानंतर त्याने अब्दालीला सांगितलं तू जाऊ नकोस, कारण तू आता गेलास तर मराठीहून मला चोपतील पार, तर तू इथंच थांब. त्यामुळे अब्दाली तिथंच थांबलेला होता, वर्षभर अब्दाली तिथंच होता, दुआबाद तो राहिलेला होता. पण त्याला मदत इथलेच लोक करत होते आणि इथले लोक असल्याखेरीज मदतीला असल्याखेरीज इथं राजकारण करता येत नाही, कारण इथल्या ज्या सगळ्या बातम्या असतात हेच लोक पुरवत असतात त्यांना. पेशवाईची आणखीन एक सनसनाटी घटना ती म्हणजे शनिवार वाड्यात 30 ऑगस्ट 1773 झालेला नारायणराव पेशव्यांचा खून. या कागदपत्रामधून त्या घटनेवर काही भाष्य करणारी कागदपत्र पुढे आली आहेत, काही पुरावे पुढे आलेत. धचमा असेल, गार्दी असतील, या संदर्भातले काही दस्तऐवज मिळालेत? नारायणराव हा त्याच्यावर गार्द्यांनी चाल करायच्या आधी किंवा शनिवारवाड्यात यायच्या आधी हा रास्तेवाड्यात जाऊन रास्त्यांच्याकडे जेवण करून आलेला होता असं या कागदात आहे. म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्या आधी आणि तो वाड्यात आला आणि वाड्यात आल्यावर गार्द्यांनी हल्ला केला त्याच्यावर. मला सगळ्यात त्याच्यातला एक बात फार मोठा खटकतोय असा की नाना फडणवीसांना बारीक सारीक सगळ्या बातम्या तिथं येत असताना, कारण त्याचं स्पायचं नेटवर्क खूप मोठं होतं, तर त्याला नारायणरावचा खून होणारे आणि गार्दी तिथे येणार आहेत, गार्द्यांनी हा डाव रचलाय किंवा रवनाथरावांनी डाव रचलाय याची कल्पना नानाला होती का नाही? जर का होती तर नानांनी हे घडून कसं दिलं, आणि जर का नव्हती तर नानासारख्या माणसाला कल्पना का नव्हती या सगळ्या ह्याच्यातली? हे प्रश्न मला 2-3 फार खटकत आहेत. ह्याची उत्तरं अजून कागदपत्रातून आपल्याला मिळालेली नाही. अशी कागदपत्र 17व्या शतकातली इंग्लंडमध्ये शेवटच्या बॉक्समध्ये का होईना रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये जतन करून ठेवलेली होती आणि ती ज्या अर्थी तुमच्या हातात लागली त्या अर्थी ती बऱ्याचशा सुअवस्थेत होती असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. परंतु आपल्याकडे आत्ताच आम्ही परवा झी24 तासवर बातमी दाखवली ती म्हणजे पाचाडला जिजाऊ महासाहेबांच्या महालाची जी अवस्था आहे ती अत्यंत वाईट आहे. तिथे गवत वाढलेलं आहे, पडझड झालेली आहे. जतन करायची वृत्ती जशी इंग्रजांमध्ये असते त्याच्या 1% सुद्धा आपल्याकडे नाही. त्या नावाने फक्त राजकारण चालतं, परंतु कोणालाही तो महाल दुरुस्त करावा असं वाटत नाही. काय सांगाल? हे आता तुलना तुम्ही जर केलीच रॉयल एशियाटिकमध्ये म्हणा किंवा ब्रिटिश लायब्ररीमध्ये म्हणा आणि याच्या उलट पुणे आर्काइव्हमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आपण कागद ठेवलेले आहेत, 4 कोटी कागद खुद्द पुण्यामध्ये आहेत. मुंबई आर्काइव्ह कदाचित त्याच्याहूनही मोठी आहे, पण ह्याच्यामध्ये संशोधक वृत्तीने येणारी लोक फार कमी आहेत. त्यात ज्या पद्धतीने कागद ठेवले जातात, कागद जे रिट्रीव्ह करायची पद्धत आहे ही अतिशय मागासलेली आहे. त्याच्यासाठी सरकार फंड्स देत नाही. पुणे आर्काइव्हला आता तुम्ही जाऊन बघितलं तर फायर प्रूफिंग म्हणा किंवा टर्माइट प्रूफिंग म्हणा ह्यातलं काहीही प्रकार नाही. कापडांमध्ये कागद बांधून ठेवलेले असतात. जिथे असायला पाहिजे तिकडे सापडतील ह्याची काही आपल्याला शाश्वती देता येत नाही. तेव्हा ह्याच्या उलट तुम्ही जेव्हा
रॉयल एशियाटिक किंवा ब्रिटिश लायब्ररीत जातात तेव्हा ज्या व्यवस्थितपणे हे सगळे कागद ठेवलेले असतात, त्याची सिक्युरिटी ज्या पद्धती असते, लायब्ररीच्या आत जाताना बाहेर जाताना तुम्हाला लॅपटॉप उघडून दाखवायला लागतो की एखादा कागद त्यात घालून तुम्ही बाहेर नेत नाही आहात ना, इतकी त्याच्यावर सिक्युरिटी बाळगली जाते. त्याप्रमाणे आपल्याकडे काहीच नाही आहे. तेव्हा ह्याच्याकडे आपल्या राज्यकर्त्यांनी लक्ष देणं फार आवश्यक आहे की जुने कागद तर सांभाळली तर पुढे अभ्यास होईल. अभ्यासक पुढे आले आणि कागद जर राहिले तर अभ्यास कुठून होणार. उदयजी, इंग्लंडमध्ये ही कागदपत्र गेली म्हणूनच एक प्रकारे ती सुरक्षित राहिली, अन्यथा आपल्याकडे जतन करायची वृत्ती नसल्यामुळे ही कागद कदाचित काळाच्या ओघात नष्ट पावली असती. ही जी जतन करण्याची वृत्ती आहे यातून आजच्या युवा पिढीला नेमका काय संदेश मिळतो असं वाटतं? आता आजची युवा पिढी जी आहे ती आता आपण अशा स्टेटला पोहोचलेलो आहोत की आपल्या ज्या बेसिक गरजा असतात त्या भागलेल्या आहेत. जेव्हा एखाद्या समाजाच्या बेसिक गरजा भागतात तेव्हा त्याला इतिहासाकडे बघायची किंवा आपल्या पूर्वी काय झालं याचा अभ्यास करण्याची सवड मिळते. म्हणजे संसारातून बाहेर पडून तो इकडे तिकडे बघू लागतो. जेव्हा या बेसिक गरजा भागतील अशा या समाजाची आता स्टेट आली आहे तेव्हा या नवीन युवा पिढीला ह्याच्याकडे वळायला हरकत नाही. 25 वर्षापूर्वी अशी स्थिती नव्हती, पण आज एवढी सोबत आपल्या देशात आहे की पुढची नवीन पिढी हे करू शकेल आणि अजून खूप करण्यासारखं आणि ते त्यांनी करावं अशी एवढी फक्त आपली अपेक्षा करू शकतो आपण. शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की या पुस्तकानंतर पानिपताकडे पाहायचा किंवा नाना फडणवीसाकडे पाहायचा महाराष्ट्राचा दृष्टिकोन नेमका काय बदलेल असं वाटतं आपल्याला? एक म्हणजे मला असं वाटतं हा थोडासा बदललेला आहे. याचं कारण आपल्याकडे पूर्वी पार याचं पानिपत झालं असं म्हणायची एक पद्धत होती. आता मुळात तसं नाहीये खरं. याचं कारण मी सांगू का? एक म्हणजे पानिपत युद्ध झालं की पानिपत झालं का हा मुळात त्याच्यातला प्रश्न आहे. मराठ्यांचं अफगाणिस्तान राजाचं काय वाकडं होतं ते, अफगाणिस्तान कुठं महाराष्ट्र कुठं. पण मराठ्यांची ताकदच एवढी होती झालेली की 1752 मध्ये दिल्लीच्या बादशाहांनी मराठ्यांना बोलवून कनौजला एक तळ केला गेला, अहमदिया म्हणतात, आणि दिल्लीच्या मुघल सल्तनतीचे संरक्षक म्हणून त्यांनी मराठ्यांना नेमलं आणि त्याच्यासाठी 50 लाख रुपये आम्ही देतो आणि बाहेरून आलेल्या आक्रमणाला तुम्ही तोंड द्यायचं आणि आम्हाला वाचवायचं असा तो करार होता त्याच्यातनं. आता हा जो करार होता एका जोरावर हे चौथाई आणि ह्याचा हक्क मिळाल्यामुळे मराठ्यांचा संचार हा सर्वत्र त्याच्यातनं झाला. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की ती ताकद मराठ्यांच्याकडे होती आलेली हे प्रकर्षाने पुढे येते. हा एक भाग. दुसरं, पानिपतला जरी आपला एकूण तिथं पराभव झालेला असला तरी अहमद शाह अब्दाली दिल्लीत आला आणि अहमद शाह अब्दाली दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पळून गेलेल्या मराठ्यांच्या वकिलांना सगळ्यांना बोलवलं आणि तो असं म्हणाला की तुम्हाला संरक्षक म्हणून, दिल्ली के संरक्षक म्हणून मी कायम करतो. याचा अर्थ मराठ्यांची पूर्णपणे वाताहत झालेली नव्हती. हाच या पुस्तकातल्या एकूणच संशोधनाचा निष्कर्ष आहे की पानिपत झालं याचा अर्थ मराठ्यांची पूर्ण वाताहत झाली असं होतच नाही. मराठ्यांची सेना होती, मराठ्यांची ताकद होती आणि मराठ्यांनी ती निभावली. नंतर अगदी गुलाम कादर विदर वगैरे की नंतर जे झालं त्यावेळेलाही मराठ्यांनी निभावून नेली सगळ्याच्यातनं. पण अब्दालीचं हे वर्तन होतं आणि अब्दालीची ताकद मराठ्यांनी पानिपतवर इतकी क्षीण केली की त्याच्यानंतर अब्दाली परत दिल्लीत येऊ शकला नाही. प्रेक्षको, इतिहासाचा अभ्यास कशाकरता करायचा असतो तर वर्तमानाला इतिहासाचं रूप देण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा भविष्याला इतिहासासारखं उज्ज्वल बनवण्यासाठी. पानिपत ही आमच्या मराठी मनाची एक भयाती जखम, त्या जखमेवर आज एक नवा प्रकाश अशा करता टाकला मी म्हणतो एक चांगल्या अर्थाने की यातूनच ब्रिटिशशाहीचा, पानिपताचा नवा इतिहास या पुस्तकाद्वारे आपल्या समोर येतोय. मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इतिहास संशोधनासाठी संशोधनाची वृत्ती लागते आणि त्याहीपेक्षा सुद्धा प्रचंड चिकाटी लागते. इंग्लंडच्या एका म्युझियममध्ये असणारे ग्रंथ, असणारी कागदं शोधून त्याच्या आधारे इतिहासाचे नवे संदर्भ शोधणं ही फार मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारचं कार्य परदेशात खूप प्रतिष्ठा पावलेलं असतं, परंतु महाराष्ट्रात मात्र अशा कामाला फारशी प्रतिष्ठा नाही. आपापले व्यवसाय सांभाळून या दोघांनी हे काम केलं आणि नाना फडणवीस आणि मराठेशाहीचा अत्यंत उज्ज्वल असणारा पानिपतचा इतिहास आपल्या समोर आणला. त्याबद्दल झी24 सहकार्यांतर्फे आणि या मुलाखतीबद्दल विशेष आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.